चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात करा लवकर लवकर. दोन्ही पंचांना विनंती असेल. सोनू पाटील, संजय म्हात्रे. चौसष्ट धावा उभ्या केले ते रॉयल स्टार या संघाने. 65 धाव्या कराव्या लागतील श्री गणेश इलेव्हन कामोठ्या संघाला. तर पाहायचं कशा प्रकारेचा हा सामना होईल. 4 षटकांमध्ये 65 धावा म्हणजे 24 चेंडूमध्ये 65 धावा कराव्या लागतील. चला सामन्याला सुरुवात करा. श्री गणेश इलेव्हन कामोठेच्या वतीने सलामी जोडी मैदानामध्ये. सलामीला कीर्ती, स्ट्राईकला कृष्णा चव्हाण केसी, नॉन स्ट्राईकला असेल तर ऋतिक आवटी. वैयक्तिक पहिल्याने सांगायचे होते पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज प्रशांत. चला पंचांचा इशारा तो सामना सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन प्रशांत तयार असतील. जोरदार फटका पायचा त्या ठिकाणी झेलकाली क्षेत्ररक्षक येतोय आणि मला वाटतंय गडी बाद. पहिला धक्का 0 या धाव संख्येवरती केसी यांच्या स्वरूपात बाद होतोय गडी. संघाला मिळालेला हा मोठा धक्का केसी यांच्या स्वरूपात. संघासाठी कोणतीच भरीव कामगिरी न करता तंबू मध्ये परततायत तो केसी. तर मंगेश येत आहेत नवीन फलंदाजासाठी. चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी ती मात्र प्रशांतने. जोरदार प्रहार केला पाहायचा त्या ठिकाणी ऋषी येतोय झेलकाली आणि अशा प्रकारची झेल कधीच ऋषी सोडत नाही. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का अवघ्या 0 या धाव संख्येवरती मंगेश यांच्या स्वरूपात होतोय दुसरा गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना दिसत आहेत आपल्याला संजय शेवाळे, मिस्टर 360 मॅन.
ज्याची फलंदाजी चौपेर बाजूने पाहायला मिळते आपल्याला नेहमीच, तोच हा फलंदाज. एक जबाबदारी असेल संजय यांच्यावरती. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय संजय यांचा. चेंडू मात्र जातो निर्धाव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली ती मात्र प्रशांतांची. पुन्हा एकदा तयार असेल ते प्रशांत. जोरदार फटका मारलाय, पायचंय, चेतन येतोय झेलखाली आणि झेल बाद. तिसरा गडी बाद होतोय संजय शेवाळ यांच्या स्वरूपात. संघाला मिळालेला तिसरा धक्का. संजय शेवाळे बाद होते. तर मी विनंती करेन सिद्ध इंदप पॅवेलियनशी संपर्क साधायचा आहे. सिद्ध इंदप, सिद्धेश. आतापर्यंत 3 गडी बाद झाले, एकही रन नाही अजूनपर्यंत. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज जात आहेत ते जयेश पाटील, मुंबई पोलीस म्हणून कार्यरत आहेत ते आमचे परम मित्र जयेश पाटील. पहिला चेंडू खेळताना चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत ती मात्र प्रशांतांची. आपल्या संघासाठी भरीवशी कामगिरी करतोय तो म्हणजे प्रशांत. तो पाहायचंय पुढे येणारा चेंडू कशा प्रकारे असेल तो. जयेश पाटील यांना जोरदार प्रहार केला पाटील यांनी. चेंडू मात्र जातो त्या ठिकाणी पाहायचंय आणि झेल